ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यविमलवचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तन्मामि। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमो नमः। तस्मै श्री गुरुवे नमो नमः। श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम गुरुला नमन करून, श्री स्वामी समर्थाला नमन करून तुम्हाला मी आपल्या मनामध्ये काय 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 भावना राहतात, आपलं मन चंचल आहे आणि आपलं मन कुणीकडे पळतंय आणि आपल्या मनाला आपण स्वतः हे नाशिवंत देहाला आपण काय काय करावं वाटतंय आणि कुठलाच कमीपणा घ्यावा असं वाटत नाही आपल्याला, त्याच्याबद्दल मी तुम्हाला दोन गोष्टी सांगणार आहे की बाबा चला, आपण आपल्या घरात जरी काहीच नाही, आपल्या घरामध्ये आपण गरीब आहोत, पण आपल्याला दाखवूनच द्यायचं नाही आपण गरीब आहोत। बाहेर मोठ्याच्या चार बायका बाहेर आल्या, आपण सुद्धा त्या बायकामध्ये जाऊन त्यांच्या बरोबरीनं बसावं असं आपलं मन म्हणते। पण मला म्हणायचं की बाबा ते गरजच नाही ना, आपण जसे आहोत तसे बरे आहोत। आपलं जे मन आहे ना, मधलं मन अगोदर स्वच्छ पाहिजे, आपलं मन निर्मळ पाहिजे। आणि आपण जिथं गेलो, आपण गरीब असतानाही जर चार बायकांमध्ये गेलो आणि त्या आदराने जर प्रेमाने आपल्याला दोन शब्द बोलल्या तर आपल्याला त्याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे। आणि आपलं मन जर चांगलं नसेल आणि आपण भरपूर काही चांगलं नेसलो, चांगलं सोनं नाणं लिहून गेलो आणि आपण समोरून पुढून जात असताना जर मागं नावं ठेवत असतील, मग ते काही कामाचं आहे का बाबा? नाही। म्हणून आपल्याला कसं वागावं लागतंय की बाबा आपल्याला गरीब म्हणूनच वागायचं, गरीब म्हणूनच जगायचं आहे, आपल्याला श्रीमंत होऊन जगायचं नाही। काहीच पडलं नाही कशामध्ये, आपल्या मनाची श्रीमंती खूप मोठी आहे। म्हणून जे आपण स्वामी चरित्र सारामृत वाचत असतो, ऐकत असतो, तर वाचणाऱ्यापेक्षा आपण ज्या वेळेला स्वामी चरित्र सारामृत वाचायला बसलो आणि घरातले लेकरं बाळंसुद्धा ते ऐकायला बसले, जेवढं वाचणाऱ्याला पुण्य आहे तेवढं ऐकणाऱ्याला सुद्धा त्याचं पुण्य आहे। म्हणून आपल्या घराच्या भिंतीना भिंती ऐकायला लागतात। देवाचं नामस्मरण हे घरात वाईट नसतं। मग ते घेत 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 नामस्मरण करत करत असं स्वामी नामस्मरण करायचं, स्वामीकडे दर्शनाला जायचे यायचे भरपूर लोक। एका दिवशी एक असाच भक्त स्वामीकडे आला, स्वामीचे दर्शन घेतले, स्वामी चरणावर मिठी मारली आणि स्वामींना विचारले, हे स्वामी राजा, की मी कुठं गेलो तर मला यशच येत नाही, घरामध्ये शांतता नाही आणि मी जे हातामध्ये काम धरतो ते काम होत नाही, मी त्याच्यासाठी काय करायला पाहिजे असं स्वामीला विचारलं असता स्वामीने हसत हसत त्याला उत्तर दिले, सहज आणि सरळ उत्तर दिले की बाबा म्हणले, तू 4-5 फकीरांना जेवण घाल, छान भोजन तयार कर आणि 5 फकीरांना जेवण घाल आणि तुला मग यश येईल, तुझ्या मनामध्ये जे इच्छा आहेत ते पूर्ण होतील। असं म्हणल्याबरोबर तो भक्त खुश झाला आणि घरी जाऊन भरपूर छान स्वादिष्ट असं भोजन तयार केले आणि 5 फकीराला जेवायला बोलावले घरी आणि मस्त मन तृप्त होईपर्यंत जेवायला घातलं 5 जणाला। ज्या वेळेला ते फकीर जेवण करत होते, ते जेवण झाल्यानंतर पात्रामध्ये थोडं थोडं उरलेलं होतं। स्वामी समर्थ तिथेच बसलेले होते। स्वामींना त्या भक्ताला सांगितले की बाबा, ह्या पात्रामध्ये जे अन्न उरलंय ना, ते तू स्वतः ग्रहण कर। असं म्हणल्याबरोबर तो भक्त विचलित झाला, इकडे तिकडे बघायला लागला। मला म्हणताय, हो मी तुलाच सांगतोय त्या पात्रातलं अन्न ग्रहण कर म्हणल्याबरोबर त्याचा चेहरा उतरून गेला, त्याच्या अंगामध्ये रुबाब खूप होता, दिमाग होता आणि त्याला हार मानायची नव्हती। अरे म्हणले, स्वामी मी हे उष्ट नाही खाणार, ते फकीर कसे आणि मी कसं खाऊ त्यांचं, मी खाणार नाही। आणि मी जर त्यांचं उष्ट खाल्लं, मी 4 माणसात बसलेला आणि समाजामध्ये जर ही गोष्ट समजली
तर मला काय म्हणतील, मी काय तोंड दाखवू 4 लोकांमध्ये. पण नाही नाही, छे छे, मी ते उष्ट खाणार नाही. स्वामी मनात हसले आणि म्हणले, हेच तर आहे ना, ह्याच्यामुळे तर तुला बरकत येत नाही ना, ह्याच्यामुळे तर तुझी इच्छा पूर्ण होत नाही. म्हणूनच मी म्हणत असते ना, स्वामी घरी बसून देतात, पण कसं देतात, हे मधलं जे आहे ना हमपणा, मधला जे गर्विष्ठपणा आहे, मितूपणा, हे मी तू, हे हेवा देवा असलं जे आहे ना, हे सगळं काढून टाकलं पाहिजे. मी सांगत असताना मला धरूनच मी सांगत असते. माझ्यामधला सुद्धा जात नसतो. मला सुद्धा वाटते की बाबा मीच चांगलं राहावं. हे मन वाईट असते. 2 मनं असतात माणसाच्यामध्ये, एक हो म्हणते, एक नाही म्हणते. मग त्याच पद्धतीने तसं म्हणल्यावर स्वामी हसले आणि म्हणले की बाबा चल, ह्याचा आणखी काही भोग सरलेला नाही. असं विचार करत असताना एक गरीब माणूस, अंगावर फाटके वस्त्र, आणि आले आणि स्वामीच्या सरळ तोंडाच्या समोर, स्वामीच्या समोर येऊन थांबला तो व्यक्ती. तो माणूस थांबले असताना स्वामींना हसले आणि स्वामी काय म्हणले, अरे तुला भूक लागले ना, तू जेवण कर त्या पात्रावरलं. निसंकोचपणे तो माणूस जेवायला बसला आणि मस्तपैकी ते उच्चिष्ट जेवण जे होतं, उष्ट जेवण, त्या माणसाने जेवण केले. जेवण केल्यानंतर उठून हात धुवून जात असताना स्वामीने म्हणले की बाबा तुझ्याकडे लक्ष्मीची कमी आहे, तुझ्या हातामध्ये पैसा नाही. म्हणून तो माणूस काय करायचा, वेड्यासारखं बोलत राहायचा, आपल्याच मनाला बोलत राहायचा, मळके कपडे लेवायचा आणि बाहेर भटकत राहायचं. तर स्वामींनी सांगितले त्याला की बाबा तुझ्या हातामध्ये पैसा खेळल, तुझ्या हातामध्ये लक्ष्मी येईल, लक्ष्मी प्राप्ती होईल तुला, तर तू काय कर, मुंबईला जा. म्हणल्याबरोबर तो माणूस मुंबईला गेला. भटकू लागला इकडं तिकडं. भटकत असताना 1-2 दिवस 4 दिवस गेले. भटकत 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 एका दारापाशी बसला, एका घराच्या दारापाशी बसले ते माणूस. बसल्यानंतर मधून एक म्हातारी बाई आली. त्या घरची मालकीन घरामधून आले, दरवाजा उघडला. अरे रे रे, बुवा इथं का बसलात तुम्ही, या म्हणून घरात नेऊन जेवायला वाढून 10-10 हजाराच्या नोटा त्या माणसाच्या हातामध्ये त्या बाईंना दिले. त्या बाईंना दिल्यावर जे वेडसर माणूस होता ना, ते माणूस एकदम चांगला चंचल झाला. लक्ष्मी आली ना हातामध्ये, त्याच्यामुळं माणूस चंचल झाला. पण त्याच्यापाशी घमेंड नव्हते ना, त्या माणसापाशी मोकळा होता, मोकळा होता, निर्भय होता, काहीच त्याला भीती नव्हती. आणि 10-10 हजाराच्या नोटा दिल्याबरोबर तो माणूस हुशार झाला आणि परत पळत बाहेर आला आणि त्याला त्या स्वामीच्या गोष्टीची आठवण आली. म्हणला स्वामीने जे सांगितले होते ते खरं झालं, मला पैसा मिळाला, मला मुंबईला जा म्हणले होते, मी येऊन 2 दिवस झाला आणि मला लक्ष्मी प्राप्ती झाली, मला पैसे मिळाले. आणि तसंच ते पैसे घेऊन जिथं जेवण केला होता तिकडे स्वामीकडे आला आणि स्वामीला विचारले त्या भक्ताने की बाबा मला जसं तुम्ही सांगितलं होतं त्या पद्धतीने मी तिथं गेला आणि त्या बाईनं मला 10-10 हजाराच्या नोटा हातामध्ये दिल्या आणि मी आता ह्या पैशाचं काय करायचं. स्वामीने हसवून उत्तर दिले की बाबा तुला लक्ष्मीची कमी होती, तुझं मन निर्मळ आहे, तुझं मन स्वच्छ आहे, म्हणून मी तुला हे वरदान दिलेलं आहे आणि जा आणि आता सुखानं तू संसार कर. असं म्हणल्याबरोबर आनंद झाला आणि रोज दर्शनाला स्वामीच्या यायचं आणि मुलं बाळं घेऊन व्यवस्थितरित्या मस्तपैकी असं संसाराला लागला आणि छानपैकी संसार करायला लागले, सुखी झाले. म्हणून आपल्या मनातला मीतूपणा, आपल्या मनातला हमपणा हे सगळं काढून टाकलं पाहिजे आणि आपलं मनसुद्धा स्वच्छ केलं पाहिजे आणि स्वच्छ मनानं आपण स्वामीला मस्तपैकी मुजरा केला पाहिजे, स्वामीचं दर्शन घेतलं पाहिजे. म्हणून आपल्याला अनंत हातानं स्वामी देतात, कसलीच काळजी करायची नाही आणि निस्वार्थपणे सेवा करायची, निस्वार्थपणे भक्ती करायची. एवढंच मला कळतंय, म्हणून मी तेवढंच सांगण्याचा प्रयत्न करत असते. आणि मी जे सांगितलं ते तुम्हाला आवडलं का, तुम्हाला ऐकावं वाटलं का, हे सुद्धा मला कमेंट करून तुम्ही सांगावयाचं आहे. आणि भरपूर जण मला भेटल्यानंतर सांगतात की काकू तुम्ही खूप छान सांगता, त्याच्यामुळं आम्हाला सुद्धा स्वामीची भक्ती करावं असं वाटतंय आणि गुरुवार करावं वाटतंय, आम्हाला नित्य सेवासुद्धा करावी वाटते, असं खूप जण मला भेटून म्हणलेले आहेत. म्हणून मला तेवढंच आनंद वाटलेला आहे आणि मला खूप भरभरून प्रेम सगळेजण देता. माझी आई, माझ्या बहिणी, माझे भाऊ सगळेजण मला एवढं
गुणगोत मला भरपूर स्वामीनं जमा करून दिलेले आहेत. मला कशाचीच कमी नाही, मला कशाचीच कमी नाही. स्वामी आपल्याला चुटकीभर मागितलं तर वंजळभर मला दिलेले आहेत. म्हणून मी सुखी जीवनामध्ये सुखी आहे आणि माझ्या मनामध्ये हमपणा नाही असं मला वाटतंय. आणि असला तरीही स्वामीनं सरळ काढून ते बाजूला करावं आणि मला सेवा करण्याची बुद्धी द्यावी, लवकर उठून सेवा करण्याची बुद्धी द्यावी आणि जे सांगते ते व्यवस्थित सांगायचं आणि चांगलं खरं सांगायची बुद्धी मला द्यावं, एवढं स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.